श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 28 ऑक्टोबरला वार सोमवार या दिवशी आलेली आहे वसुबारस. आणि पहा, वसुबारसपासून दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस, तर या दिवसांनी सुरुवात होत असते. आणि या वसुबारसच्या दिवशी पहिला दिवा हा लावला जातो. या दिवसाला गोउत्सव द्वादशी असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर या दिवशी रमा एकादशी देखील आलेली आहे आणि याच दिवशी वसुबारस देखील आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. वसुबारस या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजाही केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला मातेचा दर्जा दिला जातो आणि तिला पूजनीय देखील मानले जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू ह्या उत्पन्न झाल्या होत्या. त्यामध्ये नंदिनी नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो. आपल्या हिंदू धर्मात गाय हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते आणि गायीला देवापेक्षाही उच्च स्थान हे दिले जाते. आणि ह्या गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असं सांगितलं जातं. आणि या दिवशी गाई वासरांची पूजा हे केली जाते. तसेच या दिवशी गाई वासरांची पूजा केली जाते, व्रत केलं जातं आणि काही महत्त्वाचे उपाय देखील या दिवशी केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. ही एक वस्तू जर आपण वसुबारसच्या दिवशी गाईला खाऊ घातली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. घरामध्ये भरभराट होईल, सुख शांती समृद्धी घरामध्ये निर्माण होईल आणि आपल्या कितीही कठीण इच्छा असू द्या त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय गोमाता की जय हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ हेल्पफुल वाटला, मदतगार वाटला तर इतरांपर्यंत शेअर देखील करा. तर पहा, या दिवशी वसुबारस या दिवशी गाई वासरांची पूजा ही केली जाते. जर तुमच्या घरामध्ये वसुबारसच्या दिवशी गाई वासरांची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी आवर्जून गाई वासरांची मूर्ती घरी खरेदी करून आणा. ही मूर्ती घरी खरेदी करून आणल्यानंतर त्या गाई वासरांची पूजा ही तुम्हाला करायची आहे. जर तुमच्या घराजवळ गोशाळा असेल किंवा एखाद्यांची गाई असेल तर त्याची तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पूजा ही करू शकता. जर तुमच्या घरामध्ये देखील गाई वासराची मूर्ती नाही आणि आसपास देखील कोणतीही गाई किंवा गोशाळा नाही तर तुम्ही घरच्या घरी रांगोळीच्या साहाय्याने गाई वासरांची जी रांगोळी आहे ती काढून त्याची पूजा देखील तुम्ही या दिवशी करू शकता. वसुबारस हा सण मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम भवितव्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे. संपूर्ण दिवसभर तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि सायंकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा तुम्हाला करून यावर तुम्हाला उपास हा सोडायचा आहे. तर या वसुबारसच्या दिवशी ही एक वस्तू गाईला खाऊ घालायला सुद्धा विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. पहा, हा जो उपाय आहे, ही वस्तू जी आहे तर ती तुम्हाला गाईला अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्हाला या दिवशी खाऊ घालायची आहे. असं म्हटलं जातं की आपण या दिवशी वसुबारसच्या दिवशी गाईला ही एक वस्तू जर खाऊ घातली तर आपल्या जन्मजन्मीचे ज्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतात. प्रत्येकाला काही ना काही इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो आणि ही कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा कधी कधी इच्छा ह्या पूर्ण होत नाही. त्यामुळे जर असे काही विशिष्ट तिथी असतात तर अशा विशिष्ट तिथींना काही विशिष्ट उपाय जर केले तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्कीच मार्ग प्राप्त होतो. तसेच ही वस्तू गाईला खाऊ घातल्याने घरामध्ये धन धान्य संपत्ती ही कधीही कमी पडत नाही. त्यामध्ये सतत भरभराट होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत राहते. आता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते, मुलांची प्रगती होते, कुटुंबाची प्रगती होते आणि घरातील सर्व वातावरण हे आनंदीमय होऊन जातं. तर पहा, ही वस्तू जी आहे तर ती गाईला तुम्हाला सायंकाळच्या वेळी जर शक्य झालं तर सायंकाळच्या वेळी खाऊ घालायची आहे. हा एक ताट तुम्हाला तयार करायचा आहे. ह्या ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फुले यासारख्या वस्तू घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ताटामध्ये तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे. केळीचं पान नाही भेटलं तर काही हरकत नाही,
नाही घेतलं तरी चालेल. तर तुम्हाला थोडीशी बाजरी जी असते ती सुद्धा त्या ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे. एक वाटीभर धान्य तुम्हाला बाजरीचं घ्यायचं आहे. त्यावरती एक गुळाचा खडा हा तुम्हाला ठेवायचा आहे. तसेच एक दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तसेच तुम्हाला एक तांब्याभर पाणी हे भरून घ्यायचं आहे. तांब्याचा कलश असेल तर तो घ्या, नसेल तर जो असेल तो घेतला तरी चालेल. ह्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. आणि बघा, ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गायीपाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गायीच्या पुढच्या आणि मागच्या दोन्हीही पायांवरती पाणी ओतायचं आहे. गायीला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं तुम्हाला वाहायची आहेत. त्यानंतर जो दिवा आपण घेऊन गेलेलो आहोत त्या दिव्याने तुम्हाला गायीला ओवाळायचं आहे. या दिवशी असं म्हटलं जातं, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या, असं जे वाक्य आहे तर ते म्हटलं जातं. नंतर बघा, तुम्ही जे केळीचं पान घेऊन गेलेला असाल तर ते घ्यायचं आहे. त्यावरती ती बाजरी आणि तो गुळाचा खडा ठेवून गाईला तुम्हाला तुमच्या हाताने खाऊ घालायचं आहे. तर केळीचं पान नाही भेटलं तर तुम्हाला जे ताट तुम्ही घेऊन गेलेला आहात त्या ताटामध्येच गाईला ही बाजरी आणि गुळाचा खडा हा जो ठेवून खाऊ घालायचा आहे. पहा, गाय आणि वासरू या दोघांचीही पूजा तुम्हाला करायची आहे. वासराला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू लावून त्याला सुद्धा ह्या वस्तू तुम्हाला खाऊ घालायच्या आहेत. तर गाईला वासरू नसेल तर फक्त गाईला खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर गाईला प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत. या प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 7 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. त्यानंतर तुमचा उजवा हात हा गाईच्या पाठीवरती फिरवायचा आहे. गाईच्या अंगावरून हात फिरवत असताना तुमची जी काही मनोमन इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला गाईचा मनोभावे नमस्कार करून तुम्हाला घरी यायचं आहे. आता घरी येताना गाईच्या पायाखाली जर शक्य असेल जी माती असेल ती तुम्हाला घरी घेऊन येता आली तर नक्की ती घरी घेऊन यायची आहे. त्या मातीची एक पुडी बांधून तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. ही माती आपण घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील जे वास्तुदोष आहे, नकारात्मकता आहे, अडचणी आहेत यांचा नाश होऊन जातो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये घराजवळ एखादी गाय नाहीये, गोशाळा नाहीये, तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर पहा, तर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जी गाय वासराची मूर्ती आहे तिची पूजा करायची आहे. आणि तिच्या पुढे तुम्हाला हे जे वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दाखवायच्या आहेत. आणि असा हा नैवेद्य त्या दिवशी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये गाई वासरांसमोर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे. एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे. तिथे असणारे पशु, पक्षी, कीटक त्या वस्तू खाऊ घेतील. परंतु प्रत्येकाने हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे. आणि पहा, या दिवशी तुम्हाला देवाला बाजरीची भाकरी आणि ज्या गवारच्या शेंगा आहे याचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे. वसुबारसच्या दिवशी गाईला जी बाजरी आहे आणि गुळ आहे हे खाऊ घालायला विशेष महत्त्व दिलं जातं. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करत असतात. आणि जेव्हा आपण ह्या वस्तू गाईला खाऊ घालतो त्यावेळेस आपल्यावरती 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला लाभले जातात. आणि आपल्या इच्छा, मनोकामना हे 33 कोटी देव पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. तर बघा, प्रत्येकाकडे बाजरी असेल असं अजिबात नाही. जर तुमच्याकडे बाजरी नसेल तर हिरवा चारा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. जर हिरवा चारा किंवा बाजरी तुम्हाला भेटली नाही तर चण्याची डाळ जी असते तर ती चण्याची डाळ आणि थोडंसं गुळाचा खडा हे देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सर्व अडीअडचणी तुमच्या दूर होतात आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि माहितीपूर्ण वाटत असेल तर इतरांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.